म्हणणारे व्यक्तिमत्व. चला मैदानामध्ये बहुमत झाला. सुनील तांडेल मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. आमचे महेंद्रदादा गडगे इथे उपस्थित आहेत. मित्रांनो, घरगुती उत्तम पद्धत मैदानामध्ये दाखल झाले प्रसाद घरत आणि संदेश मात्रे. निलेश स्पोर्ट्स जावळे आणि अजनबी स्पोर्ट्स ओवळे या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला लवकर खेळ चालू करा. थंडी जास्त वाढत चालले आणि आतमध्ये क्षेत्ररक्षण करणं सुद्धा थोडंसं कठीण होत चाललंय. कडाक्याची थंडी पडले. प्रचंड थंडीचं साम्राज्य. अगदी मनालीला आल्यासारखं फिलिंग आहे किंवा धर्मशालाच्या मैदानावर त्या ग्राउंडवर मॅच सुरू आहे आणि कडाक्याची थंडी पडले. दीपक पाटील सांगतात कडाक्याची थंडी, परंतु बाबूशाह यांच्याकडनं आता आम्हाला चर्चा आहे की महागुरु थंडीचा महिना कधी सुरू होईल. बाबूशाह सांगतात अजून म्हणजे कमीत कमी 1 महिना बाबूशाह आपल्याला वाट बघायला लागेल आणि त्यानंतर निश्चित स्वरूपात थंडीला सुरुवात होणार आहे. रोशन मुंगाजी पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. जावळे संघाकडून प्रसाद घेरत आणि संदेश मात्रे. राऊंड स्टम्प्सना पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हाफ चान्स होता त्या ठिकाणी. लॉंग ऑनला परंतु क्लिअर केलंय आणि पहिलाच बॉलवर मात्र प्रसाद गरजचा षटकार. खेळून काढला होता रोहन त्या ठिकाणी होता. रोशनच्या गोलंदाजीवर हवेमध्ये उंच उडी मारत जरूर अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यामध्ये अपयश. पहिल्याच बॉलवर षटकारानं आगाज केलाय डावाचा. प्रसाद घरत याचं थांबणं फार गरजेचं जावळे संघाच्या दृष्टिकोनातून. समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे चेंडू जात असताना सिंगल येईल. 1 रन. 7 धावा धावफलकावर. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेशन्स हे सुद्धा फार गरजेचं आहे, फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आपल्या साथी पार्टनरवर सुद्धा खरं तेवढाच विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तेव्हाच कुठेतरी एखादी लॉंग पार्टनरशिप, एक मोठी भागीदारी मात्र रचता येते. संदेश मात्र योग्य साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. रोशनचा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेट कडे जात असताना सिंगल मिळाली. प्रसाद दुसऱ्यासाठी धावलाय आणि 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. सिंगल इझिली कन्वर्टेड इनटू द डबल्स. टीमची टोटल 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चला संतोष भुईर टेंबडे यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. चहाची व्यवस्था त्यांच्या मार्फत.
15 धावा धावफलकावर 15 ऑन बोर्ड. संदेश मात्रेच्या बॅटमधून यावेळेस मात्र षटकार आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये रोशन मुंगाजीच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केलाय, कारण मोठी धावसंख्या रचावी लागेल निलेश 11 जावळे टीमला. समोरचा संघामध्ये अजित मुंगाजी आहे आणि प्रसादला सुद्धा माहिती आहे इकडे प्रसाद घरात आहे, तिकडे अजित मुंगाजी आहे. जेवढ्या धावा काढू शकतात तेवढ्याच धावा पूर्ण सुद्धा केल्या जाऊ शकतात. रोशन पुन्हा एकदा सरळ बॅटवर दिला होता, ऑन साइडला वळवलाय मिड विकेटकडे. चेंडू जात असताना सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल आणि पुन्हा 2 धावा पूर्ण. क्लास रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली प्रसादकडून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर निलेश स्पोर्ट्स जावळे संघाची धावसंख्या बिनबाद 17 धावा. विकेट्स मिळवली होती फार महत्वाची. इकडे रोशन मुंगाजीकडे षटक सोपवलं, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तब्बल 17 धावा मोजाव्या लागल्या, ज्यामध्ये 2 षटकार, 2 वेळा दुहेरी धाबा, 1 सिंगल, 1 डॉट बॉल असं पृथक्करण राहिलं पहिल्या षटकाचं. थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. गोलंदाज मिथून सज्ज होते. समोर निलेश 11 जावळे संघाची दोन्ही सलामीवर सुरक्षित आहेत, प्रसाद घरत आणि संदेश मात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. हा बॉल ड्राईव्ह केलाय डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय प्रसाद घरतच्या बॅट मधून. मात्र दे धक्का घे छक्का. सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार. प्रसादची रणनीतीच वेगळी आहे. गोलंदाज आला, नवीन गोलंदाज का पहिल्याच बॉलवर हल्ला बॉल करायचा, थोडंसं डळमळीत करण्याचं काम करायचं गोलंदाजांना, आणि हे वारंवार अनेक मैदानावर मात्र करत आलाय. या संपार चेंडू द्यायचे आहेत. चला संयोजकांना विनंती आहे बॉल्स द्या, कारण तेवढं शोधत बसलो तर आपण सकाळ होईल. चला चेंडू द्यायचे आहेत. आणि 1-2 एक्स्ट्रा बॉल अंपायर्सकडे देऊनच ठेवा, म्हणजे तो पॉज येणार नाही, आपल्याला व्यत्यय येणार नाही. चला बॉल बॉयच्या भूमिकेत आपण पाहतो राहुल गायकवाड. खूप मेहनत आहे या स्पर्धेकरता. संपूर्ण व्यासपीठाची जबाबदारी आता आपण सर्वजण गेल्यानंतर पूर्णतः राहुल गायकवाड यांच्यावर सोपवली जाते. म्हणजे त्याची पूर्णतः देखरेख करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी संयमता बाळगलेली आहे. धावसंख्या 23 रन्स, 23 धावा धावफलकावर. मिथून दापोलकर पुन्हा एकदा. प्रसाद घरत लॉंग इनिंगसाठी ओळखला जातो. मोठे मोठे षटकार आणि जास्त वेळा क्रीजवरला चिकटून राहतो हा खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. मिथून दापोलकर वर हल्ला. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार.
अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा खरं तर स्ट्रायकर बॉलर आणि त्याच्यावरच मात्र हल्ला चढवलाय तो प्रसाद खरतना. 2 षटकारानं टीमची टोटल 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आता मात्र तगडा स्कोर उभा राहणार याचे संकेत दिलेत ते प्रसाद खरतना. सुपर बॅटिंग. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला आणि 8 बॉलमध्ये 4 षटकार आलेत. हे वैशिष्ट्य आतापर्यंत. 29-29 जाबा. प्रसाद खरत मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. वेगळ्याच भूमिकेमध्ये दिसतोय प्रसाद. वेगळाच आक्रमकपणा. मिथून पुन्हा एकदा प्रेशर आहे. ओ इकडे चान्स होती, थोडीशी चान्स होती. बॅटला चाटून गेला होता चेंडू. क्लोज विकेट किपिंग. सोपंही नाही असे झेल घेणं. एकतर मिडियम फास्ट बॉलर आणि त्याच्यावर मात्र क्लोज कीप करतोय. पहा फार थोडा खाली राहिला. डॉट बॉल. ओ इकडे मात्र मिस टायमिंग झालाय स्ट्रोक. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला संधी. प्रसादचा कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. प्रसादचा सोडलेला झेल ही फार मोठी घोडचूक ठरू शकते या मॅच मध्ये. कारण सर्वांना माहिती आहे जावळे संघाचा विचार केला तर बऱ्याच अंशी प्रसादच्या फलंदाजीवर मात्र निर्भर राहतो हा संघ. आणि त्यामध्ये त्याची विकेट तुम्हाला काही करून मिळवायची आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स करावे लागले तरी चालतील, परंतु काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा केल्याशिवाय प्रसाद हाताला गवसणार नाही तुमच्या. चांगला बॉल यावेळेस मात्र फिरवला होता. अचूक टप्प्यावर पडला. हेच खरं तर लाईन लेंथ हवी होती अगोदरपासूनच. मिथून दापोलकर जसं थोडंसं नॉनस्ट्राईक एंडला ढकललंय प्रसादला. इकडे चांगले चेंडू टाकलेत. डॉट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेचा हा पुल स्ट्रोक मिड विकेटला. फिल्डर आहेत डीप मध्ये आणि हा झेल मात्र नाही टिपल्यानंतर मात्र पाठीमागून षटकार आलाय. त्यामुळं आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. पाहूया. हा डोक्यावर हात गेलाय त्याचा. पाठीमागे सुद्धा आमचे क्रीडा रसिक आहेत. प्रेक्षक लगेचच हा षटकार देऊन टाकलाय. ते 19 ओव्हरमध्ये आल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर बिनबाद 36. यस डीजे रॉकी. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 36 धावा आल्यात. आणखीन 2 ओव्हर्समध्ये मात्र किती लागतील. आमदार विक्रांत पाटील युवा शक्ती चषक मोस्ट रन स्कोरर सुचित मात्रे मायरा 11 कळंबुसरे 2 मॅचमध्ये 59 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्यात. त्यानंतर प्रसाद घरत 5व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 2 मॅचमध्ये 42 धावांवर खेळतोय. काही संघ या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा गेलेत. रोहन मुंगाजी लेग स्पिनर. पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एकदा भव्य स्वागत. लगातार 3ऱ्या गोलंदाजावर पहिल्याच बॉलवर षटकार. तीनही गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर षटकार. प्रसाद आहे तो. प्रसाद दिलाय प्रत्येक गोलंदाजाला. चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकला होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र प्रसादने ओळखलं. प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता हा फटका. सिंगल बेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू मात्र
कमालीचा वेग धारण करत असताना 43 धावा धावफलकावर लागल्यात. 43 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक सुरू आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित आहे. संदेश म्हात्रेंनी सुद्धा चांगली साथ दिली आतापर्यंत. 6 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान दिलं या फलंदाजांना सलामीला येत असताना. रोहन मुंगाजी, काहीतरी वेगळं सापळा रचावा लागेल रोहनला. हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. स्वीपर कबरचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. सिंगल मिळेल. 1 रन. स्ट्राईक रोटेशन महत्वाची आहे. संदेशला माहिती आहे समोर प्रसाद गरत वेगळ्याच भलत्याच फॉर्ममध्ये आहे, वेगळ्या मूडमध्ये आहे आणि हीच साथ हवी असते पार्टनरकडून. टीमची टोटल 44 या आकड्यावर 44 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज रोहन मुंगाजी स्वीप केलाय. स्क्वार लेगला फिल्डर डीप मध्ये आहे. पाठीमागे सिंगल मिळेल. 1 रन. षटकार आल्यानंतर मात्र चांगली बॉलिंग होत असताना रोहनकडून आणि इथून निदान मोठे फटके तरी वाचवावे लागतील तरच कुठेतरी धावसंख्या ती कंट्रोलमध्ये राहील. अजित मुंगाजी जरूर सेकंड इनिंगमध्ये फार मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून बाळगून असतील, परंतु स्कोर जर जास्त झाला तर मात्र तोही दबावाखाली येऊ शकेल. रोहनचा हा बॉल यावेळेस कर्कन फिरलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. 5 बॉलमध्ये 9 धावा दिल्यात. त्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार पडला होता. त्यानंतर मात्र पुनरागमन पाहायला मिळाले. गोलंदाज रोहनचं षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. ओ यावेळेचा हा फटका थोडासा मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाहीये इनफिल्ड मध्ये. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागला असतं. 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 47ला 0. आमच्या येवलेच्या संतोषजी भोईर यांना विनंती आहे, आपण जरा आपलं अमृत तुल्य घेऊन व्यासपीठावर या. बाई माझ्या अभिजित मात्रे येतोय. चौथं आणि अंतिम षटक करेल. 47 धावा धावफलकावर लागल्यात. सलामीची जोडी शाबूत. हे फार महत्वाचं षटक असेल. अभिजित मात्रे कंट्रोल करावा लागेल धावफलक. 60च्या पुढे जर गेला तर फार कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग करताना. सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3ही गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आता चौथा गोलंदाज अभिजित मात्रेच्या सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार येणार का हे पाहावं लागेल. परंतु प्रसाद अभिजित चांगला बॉल यावेळेस ड्राईव्ह केला हलक्या हातानं. पडॉनकडे ढकलले. लॉंगॉनकडे चेंडू जात असताना पहिली धाव वेगाना. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र सेकंड रन कंप्लीट करत असताना हा पहिला धक्का सोसावा लागेल. निलेश 11 जावळे संघाचा सलामीवीर फलंदाज संदेश म्हात्रे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पण 50 धावांची भागीदारी. नवीन बॅटर राहुल खरत. जावळे संघाचा आणखीन एक विस्फोटक चेहरा. शेवटच्या ओव्हरमध्ये
प्रसादच्या डोळ्यासमोर मात्र 60 धावांचं लक्ष असू शकेल. अभिजित तयार. अभिजितचा हा बॉल थोडीशी बॅट व्हायब्रेट झाली होती. बॉल हवेत आहे ऑन टेकन. बिग विकेट. संदेश म्हात्रेच्या पाठोपाठ आता मात्र सलामीची जोडी फोडले ती अभिजित म्हात्रेनं प्रसाद घरतला अखेरीस मैदानामध्ये शांत केलंय. 29 धावांची इनिंग मात्र संपुष्टात आणले. निलेश 11 जावळे टीमला हा दुसरा धक्का 49 धावसंख्येवर. राहुल गरजच्या साथीला संदेश म्हात्रेला खरं तर धावा लावलं होतं प्रसादनं, परंतु पुढच्याच बॉलवर प्रसाद सुद्धा बाद झालाय. अभिजित म्हात्रे कंट्रोल करतोय हा धावफलक. 2 फलंदाज बाद झालेत. हे 3 चेहरे आपण पाहतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. महान व्यक्तिमत्व सगळेच. महागुरु MD गडगे सर आणि वन अँड ओनली द ग्रेटेस्ट डे नाईट कॅलेंडर बुक 2025. साळगावकरांकडे जातात. अगोदरच साळगावकरांनी कॅलेंडर बनवतानाच बाबूशासाठी अगोदरच तारखा लिहिल्या. तिकडे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवले हवाई सफर करण्यासाठी. आल्या आल्या पहिलाच बॉलवर मात्र करारा जवाब. षटकार. पंचावन्न धावा धावफलकावर. या स्पर्धेचे दमदार आयोजक यंग अँड हँडसम डॅशिंग अँड चार्मिंग मिस्टर बघा, पाटील. या स्पर्धेचे आपले केंद्रबिंदू पाहतो. मग एक आदर्श क्रिकेटर आणि सर्व समालोचक असतील. अनेक संघांना इन्व्हाइट करणारा एक शिलेदार पाहतो. करण पाटील टेंबडे क्रिकेट संघाची या गावाची ओळख आहे टेनिस क्रिकेटची. आणि त्यांच्या बाजूला एक दमदार पुरस्कर्ते ज्यांनी आदिरा आराध्य स्पोर्ट टेंबडे क्रिकेट संघाला पॅकर्सच्या स्वरूपात दिशा आणि गती दिली ते आमचे बंधू मनोहर पाटील. जबरदस्त पॅकर्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दीपक, त्यांचं कौतुक करावे लागेल. बाईचा इशारा आलाय. पंचांचा 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अब तक 56 धावसंख्या. एक मोठी धावसंख्या रचले 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. अजूनही आय थिंक 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 3.4 ओव्हरचा खेळ झालाय. 56 धावा धावफलकावर. राहुल घरत अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये, परंतु यावेळेस मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला खेळेल. यश सुद्धा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चांगली साथ देतोय निलेश 11 जावळे संघासाठी वरच्या क्रमांकावर खेळताना. ओ डाउन द ग्राउंड. कमाल स्ट्रोक आहे. ओ वॉज द बॉलर हेड. राहुल गरजचा झंझावात. पहिला चेंडू फेस करत असताना ठोकलाय. उत्तुंग षटकार. आहेत 62 धावा धावफलकावर. बिग टोटल ऑन बोर्ड. आतापर्यंत निलेश 11 जावळे संघाच्या फलंदाजांचा विचार केला, एकही बाउंड्री आलेली नाहीये, एकही चौकार नाही आणि 8 षटकार ठोकलेत. विशेष आहे
निलेश 11 जावळे. चला आताच्या कमाल batting, षटकारामध्ये कमाल batting. दीपक पाटील आता झेंडू खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात एक प्रकारे हरवल्यासारखा झालेला आहे आणि उद्या जर कोणाला सापडला तर आमचे समालोचक बाबू शाह यांच्या वतीने त्यांना सरप्राईज गिफ्ट दिलं जाणार आहे. ओ बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर्सला भेदत बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार. राहुलच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं मात्र 4 ओव्हर्स मध्ये मात्र हा पहिला चौकार आलाय. 1 चौकार आणि 8 षटकारांनी 66 धाबा धावफलकावर निलेश 11 जावळे संघाच्या आणि 67 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय आणि थंडी उडवली ती अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची. या थंडीमध्ये आता मात्र घाम गाळावा लागेल चलोरीला. 67 धावांचं टार्गेट आहे आणि पाहूया कशा रीतीनं मात्र हे पूर्ण केलं जाईल. यस डीजे. चोवीस बॉल मध्ये 67 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अजित मुंगाजी आणि सूरज मुंगाजी 67 रन्स टू विन आणि सुरुवातीपासूनच मात्र आक्रमकपणा राबवावा लागेल. चला 4 व्हीलरची लाईट्स बंद करायची आहे. चला एक्स्ट्रा कव्हरला 4 व्हीलर आहे.
चला ती फोर व्हीलर आहे त्याच्या लाईट्स ऑफ करा प्लीज. हेडलाईट स्विफ्ट आहे. चला बाजूबाजूला कोणी असेल तर त्यांना कळवा. मॅच चालू करूया आपण. यस थँक्यू. पहिला बॉल पंकजचा. आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि नंतर धावसंख्येनं मात्र खातं उघडलं जाईल. ते अजनबी स्पोर्ट्स ओळे या संघाचं. अजित मुंगाजी व्हेरी टॅलेंटेड बॅटर आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. एवढा चेस जर करायचा असेल तर अजितला मात्र मैदानावर तळ ठोकून उभं राहावं लागेल. ओ यावेळचा हा स्ट्रोक स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. पहिल्याच बॉलवर चलो रे सांगितले अजित मुंगाजीला. शून्यावर बसलाय धक्का. खाते उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता अजित मुंगाजी मैदानाच्या बाहेर. गोल्डन विकेट पंकजच्या नावावर. सापळा रचला होता खरं तर या विकेटसाठी. अडकला अजित मुंगाजी आणि या एक्सप्रेशन वरून तसंच काहीच दिसतंय. अजित मुंगाजी कोणत्या क्षेत्रामध्ये खेळेल याची पूर्णपणे जाणीव सुद्धा होती. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि बरोबर अडकलाय. आणि पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र पंकज घरतच्या नावावर. मागच्याही मॅच मध्ये मात्र कमालीचं षटक हाताळलं होतं पंकज घरतनं. यापेक्षा चांगली स्टार्ट असूच शकत नाही मित्र म्हणेन. शून्यावर अजित मुंगाजीला बाद केलंय. नवीन बॅटर रोशन मुंगाजी. पंकजचा हा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघून गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आज कमालीचा टप्पा सापडलाय खरं तर पंकजला. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना विकेट्स घेतल्यात आणि खास करून ओव्हर्समध्ये रन दिलेला नाहीये त्या गोलंदाजानं. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. ऑन साईडला प्रसाद त्या ठिकाणी आहे. एकच धावेल. 67 चेस करायच्या म्हटल्या तर अगदी ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये 8 षटकार मारलेत ते जावळे संघाच्या फलंदाजांनी. 8 षटकार 1 चौकार आणि तेच करावं लागेल. षटकार मोजत बसावं लागेल इकडे अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर. प्रत्येक गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला होता पहिल्या इनिंगमध्ये. रोशन मुंगाजी 17, मिथुन दापोलकर 19. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे चेंडू जात असताना सिंगल मिळेल. रोहन मुंगाजीनं चांगलं षटक हाताळलं होतं 11 धावांचं. त्यानंतर अभिजित मात्रे सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा खाल्या. त्याचमुळे ही भरभक्कम धावसंख्या मात्र उभी राहिले. आणि त्यात अजित मुंगाजी एकतर धावांचा भला मोठा डोंगर आणि त्याच दबावाखाली त्या धावांचं ओझ्याखाली मात्र संपूर्णपणे गुदमरलाय सध्याच्या घडीला अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ. आणि ओझं एवढं आहे धावांचं ना. अजित मुंगाजीला पहिल्याच बॉलवर मात्र बॅट उचलावी लागली आणि बरोबर सापळ्यात अडकला. आणि त्यानंतर अजित मुंगाजी बाद झाल्यानंतर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे थोडेसे शोल्डर डाऊन झालेत. पंकजचा हा चेंडू जास्तच बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन द बोर्ड. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढत चाललाय. 67 धावा चेस करायच्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंप सोडून चाललाय. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा. हा पहा जास्तच बाहेर टाकला होता. 5 धावा झाल्यात धावफलकावर.
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पंकज करतोय. ओ स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि एक यशस्वी षटक म्हणता येईल निलेश 11 जावळे टीमकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ 1 गडी बाद 5 येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये अजूनही तब्बल 62 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. नक्कीच एक उच्च दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. 5 ओव्हर्समध्ये 5 बॉलरचा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये. वेळेवर स्पर्धा सुरू होते, वेळेवर समाप्त होते. या स्पर्धेचं यश म्हणावं लागेल. एक चांगली लेदर विकेट, ग्रासी ग्राउंड उपलब्ध केलंय टेंबोडे स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळाच आनंद मात्र मिळतोय. 3 ओव्हर्समध्ये 62 धावा करायच्यात. मनीष कडू आलाय गोलंदाजीसाठी. सूरज मुंगाज आणि रोशन मुंगाज अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. आता मात्र हवेमधून खेळावं लागेल. पहिलाच बॉल ज्यावेळेस मात्र समोर जात असताना रॉंग ऑन कडे सिंगल येईल. धावसंख्या एवढी मोठी उभी राहिली ना आणि त्याच दबावाखाली सध्याच्या घडीला संपूर्णपणे अडकलाय संघ. त्यात अजित मुंगाजीकडून एखादी स्पेशल इनिंग साकारणं त्याला गरजेचं होतं, परंतु तीही जमलेली नाहीये. तो 0 बाद झाला. मनीषचा हा बॉल. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन. आतापर्यंत टोटल झालेल्या त्या 7 धावा आणि ज्यामध्ये 4 व्हाईट बॉलच्या धावा आल्यात. संपूर्ण शुकशुकाट पसरलाय संतोषदादा मात्रे. इनोवाची चाबी जर कोणाला सापडली असेल आपल्या आजूबाजूला नक्कीच बघा. कुठेही पडली असेल आपल्या आजूबाजूला तर ती आपण आणून द्या. आमच्या व्यासपीठाशी संपर्क करा. 4 व्हीलरची चावी आहे इनोवा गाडीची. लॉफ्ट केल्या बॉलला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. संदेश मात्रेनं मात्र अप्रतिम जजमेंट त्याचं पाहायला मिळालंय. आणखीन एक विकेट स्वाहा. रोशन मुंगाजी मैदानाच्या बाहेर. साठ धावा अजूनही करायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर 10 षटकार मारावे लागतील. संयम पाटील आलाय. सात वर 2. संयम आलाय. नावामध्ये संयम आहे, परंतु इकडे संयमानं बॅटिंग करून जमणार नाहीये. चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीनं सोडला होता कडून हा बॉल. काही वेळ हवेमध्ये सुद्धा होता. थोडीशी संधी जरूर होती. सेफली लँड झालाय. सिंगलच मिळेल. व्हेरिएशन्स पाहायला मिळालेत गोलंदाजीमधून. आता पूर्णपणे आत्मविश्वास वाढलाय निलेश 11 जावळे संघाचा. त्यांना सुद्धा कळून चुकलंय हा सामना जवळ आपल्या मुठीमध्ये आहे. एखादी स्पेशल इनिंग साकारावी लागेल तरच कुठेतरी अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला मात्र जिंकता येईल. इकडे मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड. समोर अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा सूरज मुंगाजीच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार.
मॅच बॉल आलाय. पहिला षटकार आलाय. 10 षटकारांनीच हा सामना जिंकता येईल. एक एक षटकार कमी करत जावं लागेल. तर धावफलकापेक्षा जास्त लक्ष तुम्हाला षटकारावर ठेवावं लागेल. 14 धावा धावफलकावर. मनीष कडू लॉंग रन अप. सूरजसाठी नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिरकावलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज मुंगाजीच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. मोजायचे आहेत तरच हा सामना जिंकता येईल अजनबी स्पोर्ट्सला. गोलंदाज मनीष. कव्हर्सला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. पोहोचले. 2 धावा मिळतील. दुहेरी धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. इकडे मात्र आता मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर उरलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 2 गडी बाद 22 धावा. बरोबर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकले ते प्रिन्स 11 धाकटा खांदा संघानं. या लढतीतील विजेता संघ धाकटा खांदा संघाच्या बरोबर भिडणार आहे. सिद्धार्थ पारंगे. घरंगळत चाललाय हा चेंडू. ऑन साइडला संदेश त्या ठिकाणी सिंगल येईल. एक धाव काढून काहीही फरक पडणार नाहीये. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 400च्या स्ट्राईक रेट मैदानामध्ये मात्र बॅटिंग करणं आता मात्र अनिवार्य झालंय. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये सूरजनं. डॉट बॉल. 10 बॉल आणि आता मात्र 44 धावांची आवश्यकता. धाकटा खांदा टीम. हो मिस टायमिंग या स्ट्रोक हा वॅकंट एरियामध्ये पडलाय. 2 धाबा साठी प्रयत्न सुरू आहेत आणि या 2 धाबा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. 25 रन्स. 67 धावांचं टार्गेट आहे. मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. त्यामध्ये अजित मुंगाजीची शून्यावर पडलेली विकेट ही फार निर्णायक होती. पण हा खेळाडू राहिला असता तरच कुठेतरी शेवटपर्यंत मात्र हा सामना नेता आला असा. सूरज इकडे प्रयत्न तर करतोय. ओ चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला भिरकावलाय बॉल. उत्तुंग षटकार.
गरज आहे. सूरज मुंगाजीच्या फटकेबाजीनं जावळे संघाला मात्र स्कोर विचारण्यास भाग पाडलंय. एवढं तर केलं या मॅचमध्ये. थोडीशी भीती सगळ्यांनाच असते, कारण क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. याही बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करावा लागेल. ओ, यावेळेस प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. सिंगलच येते, 1 रन. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 5 षटकार अजूनही कमी पडतायत हा सामना जिंकण्यासाठी. परंतु पाहूया, सूरजने आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवले, परंतु रिक्वायर्ड रन रेट जो आहे आणि हे सगळं काही पाहता सद्यस्थिती आपण पाहिली तर निलेश 11 जावळे संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. या लढतीतील विजेता संघ धाकटा खांदा संघाच्या विरोधामध्ये भिडेल. सहा बॉल 31. पियुष कडू ज्याच्यावर मात्र संपूर्ण मदार असेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो. परंतु सूरज मुंगाजी सध्या स्थितीमध्ये आक्रमक झालाय. पियुषचा पहिलाच बॉल भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. पाच षटकार तर मारावेच लागतील. त्यामधला पहिला आलाय पियुष कडूच्या पहिल्याच बॉलवर षटकार. 67 धावांचं टार्गेट आहे. धाव फलकावर सध्याच्या घडीला 42 धावा लागल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड. बऱ्याच वेळेला क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा गोष्टी घडल्यात. इथे मात्र प्रॉपर कनेक्ट झालेलं नाहीये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये जरूर केलं जाईल आणि या 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 44 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. आता प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागेल. हा प्रॉपर कॅल्क्युलेशन संयम सुद्धा प्रत्येक वेळेला बोलतोय सूरज मुंगाजी बरोबर. तो त्याला मोटिवेट करतोय, त्याचा आत्मविश्वास वाढवतोय. तो सांगतोय सारं काही शक्य आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे इकडे मात्र अजूनही मॅच जिवंत ठेवलंय दोघांनी. ओ फुल टॉस बॉल भिरकावलाय. इट्स अ नो बॉल कॉल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इकडे सगळे प्रेडिक्शन फेल आहे. 7 धावा मिळतील आणि या 7 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल अर्धशतक धाव फलकावर. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ करेल 51 धावा पूर्ण. आता शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 16 धाबांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. सूरज मुंगाजी क्लास इनिंग खेळलाय अजनबी स्पोर्ट्स ओवळेसाठी. पियुष कडू हा बॉल लेफ्ट केला होता. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. दबाव आता मात्र गोलंदाजावर आहे, कारण 6 बॉलमध्ये 31 धावा असताना जरी सामना गमावला तरी फलंदाजाला कोण बोलणार नाहीये.
पण जर या धावा दिल्या तर मात्र आयुष्यभर लक्षात ठेवावं लागेल अशा स्वरूपाची मॅच आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. लोवा फुल टॉस बॉल ऑन साईडला बळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इकडे मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं होतं. दुहेरी धाबांचं योगदान आणि या 2 धाबा मात्र होतील पूर्ण. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल. 54 धाबा धावफलकावर 3-13. हे इक्वेशन रोजच येतं मैदानावर. कोणत्या न कोणत्या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 13 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार. परंतु मी कौतुक करेन एका बाजूला संयम पाटीलचं. मघाशी तर अक्षरशः खडतर मॅच होती. प्रत्येक वेळेला तो त्याच्याशी बोलतोय, मोटिवेट करतोय. या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या ठरतात भागीदारी करत असताना. 3-13. फुल टॉस आहे. पियुष कडून गोंधळ घातला या मॅच मध्ये. आणखीन एक बहारदार षटकार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं सूरज मुंगाजी आपलं अर्धशतक पूर्ण करेल. वैयक्तिक 50 धावा पूर्ण होत असताना आणि टेंबोडे नाईट स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा सूरज मुंगाजी. काय लढलाय मैदानामध्ये. हा सामना मात्र फिरवलाय. आणि आता मात्र समीकरण आपण पाहूया. शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 7 धाबांची. सात धाबा. 6 बॉलमध्ये 31 राहिल्या होत्या. कोणालाही वाटलं नव्हतं अशा पद्धतीनं सामना येईल. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. आणि या थंडी आता मात्र उडाली असेल खरं तर. निलेश 11 जावळे संघाची खडबडून जागा झालाय हा संघ. होत्याचं नव्हतं होतं इकडे मात्र आणि नव्हत्याचं होतं सुद्धा झालंय. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघासाठी हळूहळू हळूहळू पुढे मात्र मार्गक्रमण करत राहिला. रस्ता शोधला आणि काय क्लास इनिंग सजवलंय. 15 बॉलमध्ये 51 धावांची ही इनिंग मात्र नक्कीच लक्षात ठेवणारी इनिंग आहे. टेंबोडे नाईट स्पर्धेमधली एक स्पेशल इनिंग सूरज मुंगाजीच्या नावावर. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 60 धावा धावफलकावर आहेत. अजित मुंगाजी 0 बाद झाल्यानंतर 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज असताना हा सामना मात्र 2 बॉल 7 वर आलाय. पियुष कडू तयार. चेंडू सरळ जाऊन धडक दिले. इकडे फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे पियुष कडू. काळजाचा ठोका चुकला होता परंतु इकडे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल सगळ्यांनीच. कारण आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. परंतु पियुष कडूचा चेहरा, पियुष कडूला समजवलं जात आहे परंतु अजूनही मॅच खरं तर काहीही घडतं. नो बॉलवर आलेला षटकार, तिकडे नो बॉलवर षटकार आला, इकडे एका दुसरा वाईट बॉल आला तर पुन्हा एकदा मात्र संधी मिळू शकेल. परंतु काय लढलाय अजनबी स्पोर्ट्स ओळे. या मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल परंतु क्रिकेट तर नक्की जिंकणार आहे. यश अपयश, जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत परंतु आपण प्रयत्नच केले नाहीत. आपण मैदानामध्ये रणांगणामध्ये लढलोच नाही मग सारं काही व्यर्थ. आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची जिगरबाज इनिंग, सूरज मुंगाजीची जिगरबाज इनिंग मात्र नक्कीच वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल. क्लास क्रिकेट पाहायला मिळालंय. 60 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा 1 बॉल, 7 धावांची आवश्यकता. 7 रिक्वायर्ड परंतु कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाहूया फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय पियुष कडू. त्याच्याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. लास्ट बॉल थ्रिल आणि हा चेंडू मात्र चाललाय फाईन लेग कडे. आणि अखेरीस निलेश स्पोर्ट्स जावळे संघानं मात्र हा विजय मिळवलाय. परंतु घाम फोडला अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं. सहज सोपं जिंकू दिलं नाहीये. सेलिब्रेशन करता येत नाहीये जावळे संघाला आणि त्याचं कारण सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. वेल प्लेड अजनबी स्पोर्ट्स ओळे.
आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन निलेश 11 जावळे. चला प्रिन्स 11 धाकटा कांदा आणि निलेश 11 जावळे आजच्या रात्रीमध्ये असेल हा शेवटचा सामना. परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और सत्यवान काकडे यहाँ पे फेल है. चला इथे नाणेफेक केली जाईल. निलेश 11 जावले क्रिकेट संघाचं अभिनंदन. ओवले क्रिकेट संघ अतिशय कडवी झुंज दिली, स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. चला या नाणेफेकीसाठी लवकर यायचे आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. जावले क्रिकेट संघ, जावले आणि खांदा धाकटा कांदा, प्रिन्स 11 धाकटा कांदा विपक्षे, निलेश 11 जावले. आणि या सामन्याचा सामनावीर या मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. चला संगणक याच्या दोन्ही संगणक या. चला मित्रांनो, आज थंडी कमी आहे, ही आपली जमेची बाजू आहे, अन्यथा थंडीला सामोरं जावं लागले असतं. सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच करताना सामना जिंकला निलेश 11 जावळे संघानं, परंतु प्लेअर ऑफ द मॅच सूरज मुंगाजी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच. चला या सूरज या. अर्धशतकी खेळी साकारली. पराभव जरी पत्करावा लागला असला तरी रणांगणामध्ये मात्र सगळ्यांची मनं जिंकलेत या पठ्ठ्यानं. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा सूरज मुंगाजी मॅन ऑफ द मॅच. चला या सूरजला सामनावीराचा किताब दिला जाईल. त्यांनी खऱ्या अर्थाने कडवी झुंज दिली. मनोहर पाटील यांच्या शुभास्ते अर्धशतकी आहे, खेळी पण साकारली त्यांनी. या नाणेफेक केली झाली. प्रथमतः संगणक या, दोन्ही संगणक या. नाणेफेक केली जाईल. सामना 4 षटकांचा असेल, अंतिम सामना असेल आजच्या रात्रीमधला. चला मनोहरदादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. टेलसाठी पुकार देण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल प्रिन्स 11 खांदा. फक्त निर्णय चला क्षेत्ररक्षकांचा निर्णय स्वीकारला. सूरज मुंगाजी अर्धशतके केली साकारली, कडवी झुंज दिली. चला या सूरजला सामनावीराचा किताब दिला जाईल. मनोहरदादा पाटील यांच्या शुभास्ते. सूरज अभिनंदन. एकतर्फी सामना जावले क्रिकेट संघाच्या बाजूने झुकत असताना कडवी झुंज दिली आणि असं समीकरण चित्र निर्माण केलं होतं की आता ओवले क्रिकेट संघ विजयाच्या दिशेकडे वाटचाल. काय सूरज पराभवला खऱ्या अर्थाने कडवी झुंज दिली. नेमका शेवटच्या 2 षटकामध्ये 2 चेंडूवर तुम्हाला पराभवाला सामोरे जावं लागलं, त्याचं नेमकं कारण काय झालं? माझ्या बॅट खालीच बॉल होता, जरा जास्त बाहेर निघलो आणि मारायला गेलो. सूरज अशी आज तू एक चांगली दमदार अर्धशतके केली साकारली. यापूर्वी असा संघ अडचणीत असताना अशी एखादी तुला अविस्मरणीय खेळी आठवते का की त्या स्पर्धेमध्ये तू संघाला अशाच प्रकारे एक चांगली खेळी साकारून दिली? 3 बॉल 18 पाहिजे असं नाही मारलेत मी 3 थँक्यू सो मच. बघा किती क्षमता आहे.